नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम की श्लोक नवती आन गमे गीतेचे महिमान वाखानी ते बंदीजन उदंड जैसे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील अंतिम सांगतेचा आणि आगळ्या वेगळ्या महात्म्याने संपन्न असणारा जो श्लोक आहे त्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत। संजय यांनी व्यासकृपा प्राप्त असणाऱ्या आपल्या सामर्थ्याचा वापर करून धृतराष्ट्राच्या समोर शब्दब्रह्म अनंत वेद आहे त्या वेदाचं सगळं तात्पर्य महाभारतात आलेलं आहे। महाभारताचं सार सर्वस्व श्रीमद भगवद्गीता आहे आणि त्या गीतेचंही पूर्ण तात्पर्य ज्याला इत्यर्थ असं म्हणतात तो या अंतिम श्लोकामध्ये आलेला आहे की जो व्यासांचा शिष्य संजय त्याचा पूर्णोद्गार आहे। ज्या पक्षामध्ये योगाधिपती भगवान श्रीकृष्ण विराजमान आहे, गांडीव धनुष्य धारण करणारा भक्तराज अर्जुन आहे, त्याच पक्षाला किंवा त्याच बाजूला विजय श्री म्हणजे संपत्ती राज्य लक्ष्मी आणि आढळ अशा प्रकारची नीती किंवा न्याय प्राप्त होणार यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय करण्याचं कारण नाही। आणि मग एवढा एकच श्लोक एखाद्या साधकाने आपल्या जीवनामध्ये अनुष्ठानात आणला तर त्याला सगळ्या विद्येचं सार सर्वस्व प्राप्त होईल किंवा आत्मस्वरूपाला आच्छादित करणारं जे अविद्येचा आवरणाचा मळ आहे तोही त्याचा निवृत्त होईल। थोडक्यामध्ये तो विद्येला प्राप्त करेल आणि अविद्येचा पराजय करेल एवढ्या एका श्लोकाच्या द्वारे। आणि हा जो अंतिम श्लोक आहे याचं ज्ञानोबाराय अनेक पद्धतीनं एकापेक्षा एक वैशिष्ट्यपूर्ण उपमा देऊन वर्णन करतात किंवा महात्म्य प्रतिपादन करतात। जेव्हा एकापेक्षा एक उपमा बदलतात तेव्हा त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार असं म्हणतात। ज्ञानोबारांनी पहिली उपमा दिली की गीता हे आकाश आहे आणि त्या आकाशातून परमामृताची जी वृष्टी अमृतवृष्टी ते म्हणजे श्लोक आहे। दुसरी उपमा दिली की आत्मराजाच्या सभेमध्ये सभागृह गीतेचं आहे आणि त्या सभागृहाला प्राप्त झालेले 700 अशा प्रकारचे श्लोक म्हणजेच खांब आहेत किंवा 700 श्लोकाने हे 700 श्लोक म्हणजे मंत्र आहे त्या मंत्राने प्रतिपाद्य केली जाणारी भगवती गीता ही देवी आहे। अनमोह नावाच्या महिषासुराला मुक्त करून त्याचा नाश करून ती आनंदाला प्राप्त झाली। म्हणून जो कोणी या भगवद्गीतेचा या देवीचा काया वाचा मनाने किंवा काया कानाने आणि मनाने सेवक होईल त्याला एक राज्य प्राप्त होईल। ज्याला व्यवहारातलं राज्य प्राप्त करायचं असेल त्याला परमार्थातलं राज्य मिळत नाही। ज्याला परमार्थात राज्य मिळायचं असेल त्याने व्यवहारातल्या राज्याची अपेक्षा करू नये। शास्त्रकारांचं म्हणणं आहे जर एका घराचं रक्षण होत असेल तर एका व्यक्तीचा परित्याग करा, गावाचं रक्षण होत असेल एका कुटुंबाचा परित्याग करा, देशाचं रक्षण होत असेल एका गावावर पाणी सोडा आणि आपलं आत्मकल्याण होत असेल तर सगळ्या पृथ्वीचा परित्याग करा। त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थी पृथ्वीम त्यजेत। आत्मकल्याणासाठी पृथ्वीचा परित्याग करावा याचा अर्थ ज्याला या राज्याची अपेक्षा आहे त्याला आत्मराज्य मिळणार नाही। म्हणून तर जड भरत राजाने म्हणजे भरत राजाने जड हे नाव नंतर पडलं त्यांना, ते काही अज्ञानी नव्हते पण अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहायचे म्हणून त्याने दिगमंडल जिंकले, समुद्रवलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले जे नाही देखिले सुरवरी। नाथ महाराज त्यांचं वर्णन करतात जे राज्य वैभव भोगिती त्यांचे कदा नव्हे गा विरक्ती, भरते केली नवल ख्याती,
भोगीला श्रीपती राज्य त्यागी. जे राज्याचा आणि वैभवाचा भोग घेतात ना, त्यांना विरक्ती कधीच येत नाही. आपल्याला कधी कधी असं आश्चर्य वाटतंय, साधना आपण परमार्थाची करतो, पण आपला थाट जर पाहिला तर विलासी पुरुषापेक्षाही कदाचित आपला थाट आगळा वेगळा असतो. म्हणजे राज्य आणि वैभवाचं आकर्षण असेल तर विरक्ती मनामध्ये प्रवेश करत नाही बघा. आणि भरताने मात्र आश्चर्य असं केलं, सामान्य त्याग कोणी करू शकतो, पण चक्रवर्ती सम्राट आहे, त्याने परमात्म्याकरता परित्याग केला, म्हणून तर त्यांना आत्मराज्य मिळालं. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, हे गीता देवीचं महात्म्य आहे. किंवा ज्ञानोबा म्हणतात, अविद्या नावाचा अंधकार आणि यावर रोख धरून त्या अंधकाराला नष्ट करण्याकरता 700 श्लोक नावाचे सूर्य भगवान परमात्म्यांनी प्रगट केले. म्हणजे एक एक श्लोक एक एक सूर्य आहे. आणि लौकिक सूर्यापेक्षा सुद्धा हा अभूतपूर्व आगळा वेगळा सूर्य आहे. कारण लौकिक सूर्याला अंधकार नष्ट करता येतो, मान्य आहे, फक्त 12 तास. आणि तोही अज्ञानाचा अंधकार नष्ट नाही करता येत. पण श्लोक नावाचा सूर्य असा आहे की तो अविद्येचा अंधकार दूर करतो, आणि एकदा नष्ट केला परत त्या अंधकाराची प्राप्तीच होत नाही. असे श्लोक भगवंतांनी प्रगट केले. किंवा श्लोक अक्षर ही द्राक्षाची वेली आहे, त्या वेलीला वाढण्याकरता भगवद्गीता ही मंडप झाली आहे. आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम, या संसार गतीमध्ये फिरणारा जो शांत झालेला जीव आहे, त्याला विश्रांती करण्याकरता ही चांगल्या प्रकारची वेली भरास आली आहे. अशा ज्ञानोबा उपमा बदलतात. काल आपण आणखीन एक उपमा पाहिली की श्रीकृष्णाख्य, श्रीकृष्ण नावाचं एक सरोवर आहे, किंवा भगवान परमात्म्याचं मुख कमल हेच एक सरोवर आहे. या सरोवरामध्ये श्लोक नावाचे कमळ विकसित झाले आहे, आणि ते कमळ ज्याला लागले ती वेली भगवद्गीता आहे. मग अशा श्रीकृष्णाच्या सरोवरामध्ये भगवद्गीता नावाची कमळाची वेल, त्या वेलीला लागलेली फुलं म्हणजे श्लोक हे पसरलेली आहे. पण या कमळातलं मकरंद सेवन कोण करतं? हे बघा, वेलीत जवळ असून फायदा नाही बरं, त्याचं महात्म्य असावं. ज्याला महात्म्य आहे ते लांबून येतात, ज्याला महात्म्य नाही ते जवळ असूनही सेवन करत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, का कमलकंदा आणि दर्दुरी नांदनुक एकेची घरी, परिपराग सेवेजे भ्रमरी एरा चिखलोची वरे. त्या कमळातला मकरंद सेवन करण्याकरता जंगलात राहणारा भ्रमर येतो बघा, परिमळाची धाव भ्रमर ओढी. पण जवळ असणारा जो बेडूक आहे ना, त्या सरोवरामध्ये राहतो, तो आनंदाने चिखल खातो किंवा शेवाळाच्या उद्देशाने समुद्राला ढवळतो, पण त्याला त्यातला मकरंद सेवन करावा याची अपेक्षा नाही. त्याचं कारण त्याला भाग्य लागतं. सामान्य ऐकण्याकरता भाग्य वेगळं आहे, आणि भगवद्गीता सेवन करण्याकरता लागणारं भाग्य वेगळं आहे. ज्ञानोबांनी शब्द ठेवला, सभाग्य संती भ्रमरी. ज्याला परमार्थाचं भाग्य मिळालं, त्या भाग्याने जो संपन्न आहे त्याला म्हणतात सभाग्य संती, आणि त्याला ज्ञानोबा म्हणतात ते भ्रमर आहे. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत. किंवा पहिल्या अध्यायामध्ये जे अपेक्षेची विरक्ती, सोहम भावे सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती रमीजे जेथ. जे भगवद्गीता म्हणीजे, जे ब्रह्मे श्रावणी प्रशंसीचे, सनकादिकी सेवीजे. हे सनकादिक म्हणजेच कोण आहे? भाग्यवान असणारे संत आहे. आपण पाठीमागे एकदा एक कथा पाहिली होती की सनकादिक हे चौघबंधू आहे, आणि हे चौघबंधू एक जण प्रवचन करतो आणि तिघे जण प्रवचन ऐकत राहतात. तो वक्ता जर थकला की खाली बसणारा पुन्हा वरती येतो, आणि वर बसणारा खाली ऐकण्याकरता जातो. अशी यांची कायम आत्मचर्चा सुरू असते. एकदा भगवान शंकरांनी पार्वती माता त्या वनातून चालल्या. आता ते मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. त्यांना देहभावाची जाणीवच नाही. नमस्कार कुठला करणार? पार्वती मातेला राग आला, हे महादेव आहेत आणि हे जवळून चालले तरी प्रतिनमस्कार यांनी केला नाही किंवा नमस्कारही केला नाही. तुम्ही मान खाली झुकवली नाही, मग ज्याची सगळ्यात उंच मान आहे असा जन्म तुम्हाला मिळणार. कोणता? उंटाचा.
पुन्हा 1 वर्ष त्यातच गेलं. वर्षानंतर पार्वती माता आणि भगवान शंकर त्या रस्त्याने आले आणि सनकादिक 4 बंधू उंटाचे जन्म प्राप्त झाले होते. पण कथा मात्र बंद नाही पडली बरं. जर जन्म कनिष्ठ असेल आणि पुण्याचा संचय चांगला असेल ना तर कथा बंद नाही पडत बघा. म्हणून काही श्वान असतात ना ते कीर्तनाला येऊन बसतात आणि माणसं कीर्तन सुरू झालं की निघून जातात. म्हणजे एकाचा जन्म चांगला आहे पण पुण्य चांगलं नाही. एकाचं पुण्य चांगलं आहे तर ते मंदिरात येऊन बसणार, कीर्तन होईपर्यंत तिथंच बसणार बघा. मंदिरात बघा ना माऊलींच्या शेजार त्याला एक श्वान येतोय बघा. हे पुण्य फार चांगलं आहे. तसं मग पार्वती मातेनं विचारलं तुमची कथा सुरू आहे पण कसं वाटतंय म्हणे आता. तिने देवी तुझे फार उपकार आहे म्हणे. आई थोर तुझे उपकार. का बरं? कारण मागच्या जन्मामध्ये आम्ही ब्राह्मण होतो. आम्हाला त्रिकाळ संध्या करावी लागायची. जर प्रातर्विधीला किंवा शौचविधीला गेलं की पुन्हा स्नान करावं लागायचं. गायत्री मंत्राचा उच्चार करा, अनुष्ठान करा, 16 ओळं पाळा. त्यामुळे आम्हाला कथेला वेळ मिळत नसायचा. आता उंटाचा जन्म आहे, आंघोळ केली काय न केली काय काही अडचण नाही बघा. खाण्यापिण्याची अडचण नाही. भूक लागली की झाडाचा पाला खायचा, नुसती कथा करायची. याला म्हणतात सौभाग्य संती भ्रमरी. हे भाग्यवान आहे परमार्थातले. तक्रार कोणतीच नाही बा. भगवत भक्ताला तक्रार नसते. तक्रार आपल्याला आहे. दिंडीतली भिशी घेतली, अजून वेळेवर जेवण दिलं नाही, तक्रार आपली आहे. भाग्यवान पुरुषाची तक्रार नाही आहे. सौभाग्य संती भ्रमरी सेविले ते श्लोक कल्हारी. भाग्यवान संत नावाच्या भ्रमरांनी सेवन केलेली श्लोकाची वेली ही आहे भगवद्गीता. वाढली कुठं? श्रीकृष्णाख्य सरोवरी सासीन नली. हे श्रीकृष्ण नावाच्या सरोवरात किंवा श्रीकृष्णाचं मुखकमल त्या सरोवरामध्ये भरास आलेली ही वेली आहे. इथपर्यंत आपण पाहिलं. ज्ञानोबा आणखीन 2-4 पद्धतीचे उत्प्रेक्षा अलंकाराचे भाव प्रगट करतात की श्लोक नव्हती आन गमे गीतेचे महिमान वाखाणी ते बंदी जन उदंड जैसे. पूर्व काळामध्ये राजाच्या दरबारामध्ये काही विशिष्ट लोक असायचे. त्याला बंदीजन असं म्हणतात किंवा स्तुती पाठक असं म्हणतात. राजाचं दरबारामध्ये आगमन झालं की काही तुतारी वादक असायचे, काही वेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवायचे. राजा दरबारामध्ये येणार तर राजाच्या पदव्या कोणत्या आहे, त्याने आतापर्यंत कोणाकोणाला पराजित केलं किंवा कोणत्या कोणत्या राज्यावर विजय संपादन केला, आस्ते कदम असं म्हणतात की नाही, महाराज पधारे हे. तर हे जे स्तुती करणारे असतात की नाही त्यांना स्तुती पाठक असं म्हणतात. राजाच्या दरबारामध्ये स्तुती पाठकही असतात, त्यालाच आपण भाट असं म्हणतो. किंवा राजाच्या दरबारामध्ये विद्वानही असतात. जुन्या काळातला राज दरबार आहे ना संपन्न असायचा बघा. विद्वान असायचे, सल्लामसलत करणारे चांगले मंत्री असायचे, ऋषीमुनी असायचे, स्तुती पाठक असायचे. आता राजाकडे हे लोक नसतात. सध्याच्या राजाकडं त्या राजाकडे दुसरेच लोक असतात आणि ते त्यांचे कानं भरून देतात. मग त्या राजालाही काही सल्ले ऐकता येत नाही. जुन्या काळात स्तुती पाठक असायचे. ज्ञानोबा म्हणतात की श्लोक नवती. गीतेचे श्लोक हे श्लोक नाही आहे. मला तर असं वाटतंय आन गमे वेगळंच वाटतंय. काय वाटतं ज्ञानोबा सांगा बरं. गीतेचे महिमान वाखानी ते उदंड बंदी जन जैसे गमे. हा गमे शब्द दोन्हीकडे घ्या. गमे म्हणजे वाटणं. गीतेचे श्लोक फक्त मला श्लोकच वाटत नाही तर मग गीतेचं महिमान सांगणारे किंवा गीतेचं महिमान वाखाणीते म्हणजे वर्णन करणारे आणि उदंड म्हणजे पुष्कळ स्तुती पाठक म्हणजे गीतेचं महिमान सांगणारे जवळपास 700 स्तुती पाठक म्हणजे हे श्लोक आहेत. मग एक एक श्लोक गीतेचं आगळं वेगळं महात्म्य सांगणार आहे बरं. कस्माच तेन नमेरन महात्मन हे जे श्लोक आहे की नाही 11व्या अध्यायातले काही श्लोक. काल आपण विचार केला होता की भूत प्रेत पेशाच्या बाधा झाली तर त्या बाधेतून सुटण्याकरता काही 11व्या अध्यायातले श्लोक वाटलेले आहे म्हणजे मानलेले आहे. सदाचार मकरंदामध्ये सगळं आलं आहे. कोणत्या श्लोकाचं अनुष्ठान कसं करावं, किती करावं, कशाकरता करावं म्हणजे हे काय आहे गीतेचं महिमान सांगणारेच आहे की नाही. किंवा पाठीमागे आपण एक कथा पाहिली होती त्या हडळीची. त्या माणसाचं ती शोषण करू लागली आणि तो वैद्याकडे गेला. त्या विस्ताराने कथा आपण ऐकली म्हणून काही सांगत नाही. तो औषध घेऊन आला आणि ती हडळ त्या घरामध्येच होती. तिने सांगितलं पहिलं ते औषध खिशातलं काढून टाका आणि काढणार नाही.
तो 11 वाजता आला आणि ती 12 वाजता गुप्त झाली, परत काही आली नाही. त्याने विचार केला, औषध तर काही घेतलं नाही आणि लगेचच्या लगेच ही हाडळ निघून कसं काय गेली. खिशातली पुडी सोडून पाहिली तर औषध झाड पाल्याचं सामान्यच होतं, पण त्या कागदावर गीतेचा एक श्लोक लिहिलेला होता. त्या श्लोकाचं महात्म्य म्हणून ती हाडळी पळून गेली. मग आता एका श्लोकाचं अनुष्ठान केलं तर हाडळ राहत नाही, संपूर्ण गीताच पाठ असेल तर काय वर्णन करावं. म्हणून श्लोक 90 आन गमे गीतेचे महिमान वाखानी ते बंदी जन उदंड जैसे. ज्ञानोबा पुढे एक रूपक करतात बरं आणखीन, की श्लोकांची आवारा 700 करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसो आले. ज्ञानोबा म्हणतात गीता हे एक प्रकारचं सुंदर नगर आहे. या नगरामध्ये, या नगराचं रक्षण करणारी एक भिंत आहे तटबंदी, त्याला आवार किंवा गावकोट किंवा गावकुस असं म्हणतात. आणि त्यामध्ये राहण्याकरता कोण आलं बघा. गाव सुंदर असावं, गावाची संरक्षक भिंत चांगली असावी आणि गावात राहणारे नागरिक चांगले असावे. रूपक आहे श्लोकांची आवारा 700 श्लोकांच्या आवारा सुंदरा करुणी. 700 श्लोक यांची एक प्रकारची गावकुस किंवा गावकोट, ज्याला आपण वेस म्हणतो किंवा तटबंदी म्हणतो, ती चांगल्या प्रकारची तटबंदी तयार केली आहे. गीता नावाचं पूर म्हणजे नगर आहे. गीता हे शहर आहे, त्या शहराला 700 श्लोकाचा गावकोट आहे. राहण्याकरता कोण आले, सर्व आगम वसो आले. आगम म्हणजे शास्त्र, सगळ्या प्रकारची शास्त्र या गीता नावाच्या नगरामध्ये आनंदाने राहण्याकरता आलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, नगरांतरी वशीचे तरी नागरची होईचे. जर मनुष्य नगरात राहिला की त्याला सुंदरपणा किंवा शहाणपणा येतो बरं. खरा तर हा नागर शब्द आहे, गावाकडे नादर वापरतात बघा. नादर दिसतो, ती आई त्या मुलाला स्नान घालते आणि मग त्याचा सगळा शृंगार केला की गालावर काजळाचा टिपका देते. त्या मुलाला काही कळत नाही, पण आई म्हणजे बघा ना माझा पिंट्या लय नादर दिसतो. नादर म्हणजे नागर असा त्याचा अर्थ होतो. नगरात राहिला की मनुष्य नागर शहाणा होतो. सगळं शास्त्र इथं राहण्याकरता आलेले आहे. पुढे की नीचकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक 90 बाह्यापसर काजो. की अथवा गीता ही एक प्रकारची लावण्य गुणकुळवती आणि पतिव्रता स्त्री आहे असं म्हटलं बरं या ओवीमध्ये. आणि आत्मया आत्मस्वरूप हा तिचा स्वतःचा पती आहे. गीता पतिव्रता माऊली आहे आणि त्या पतिव्रता माऊलीचा पती कोण आहे, आत्मस्वरूप. मग आपला आत्मस्वरूप पती जर मिळाला असेल तर त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करण्यासाठी किंवा आनंदाने त्याला आलिंगन देण्यासाठी ज्याप्रमाणे ती पतिव्रता माऊली आपले हात पसरते, तसं गीतेने आपले 700 बाह्या किंवा हात पसरलेले आहे. आता हिचा हा पती आहे की नाही, हे रूपक पाठीमागे 15व्या अध्यायामध्ये आले बघा, अंतिम श्लोकामध्ये. ज्ञानोबा म्हणतात विचारक्षरा नवीची नवी लक्ष्मी जे हे मनोनी आपुली निपदे वर्णे अर्थाची निजीवे प्राणे मी वाचून नेणे आन काही. त्या गीता नावाच्या लक्ष्मीच्या समोर, चांगला आहे का, गीता ही लक्ष्मी आहे, एक प्रकारे पतिव्रता माऊली आहे आणि तिच्या समोर 3 प्रकारचे पुरुष आले. एक आला अक्षर पुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि या दोघांचाही परित्याग करून तिने उत्तम पुरुषाचं स्वीकार केला. उत्तम पुरुषाचा स्वीकार केला की नाही. मनोनी जगी गीता मी या आत्मेनी पतिव्रता असं म्हटलंय की नाही. जगात गीता मज आत्मस्वरूपाला प्राप्त करत असल्यामुळे पतिव्रता आहे, एक निष्ठ माऊली आहे. आणि तेच ज्ञानोबा सांगता निजकांता आत्मया, आपला स्वतःचा पती आत्मया हाच तिचा पती आहे आणि आवडी मिळावया अतिशय प्रेमाने त्याला मिळण्याकरता गीता काय करते आहे, पतिव्रता माऊली श्लोक नाही आहे, या 700 श्लोकांचे तिचे बाहू आहेत आणि त्या बाहूचा तिने विस्तार केला. कशाला, आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ गीतेचा प्रत्येक श्लोक हा आत्मस्वरूपाला आलिंगन देण्याकरता
गीतेने पसरलेला एक एक हात आहे बघा. कोणत्याही श्लोकाचं अनुष्ठान करा. ज्ञानोबा म्हणतात, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे गे. एक एक श्लोक म्हणजे गीतेचा एक एक बाहू आहे आणि त्या बाहूने ती आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाला आलिंगन देते आहे. श्लोकाचं अनुष्ठान करा, आत्मप्राप्ती ठरलेली आहे. रूपक पतिव्रता माऊलीचं आहे, पण अर्थ किती मोठा आहे की गीता कमळीचे भृंग, की हे गीता सागर तरंग, की हरीचे हे तुरंग गीतारथीचे. ज्ञानोबा म्हणतात गीता रूपकच आहे बरं का. सगळे हे उत्प्रेक्षा अलंकाराचेच भाव आहे. एक एक दिलं उपमा दृष्टांत. ज्ञानोबांचं त्यामध्ये तृप्ती नाही होत. किती वर्णन करावे या श्लोकाचं. अनेक उपमा आले की ज्ञानोबा उपमा देतात आपल्याला. इथे कंटाळत नाही ज्ञानोबा आहे. काही लोक म्हणतात हा पालाळ आहे. पालनाळ नाही, महत्त्वच तेवढं आहे. कोणत्या काय होईना दृष्टांतातला भाव आपल्या मनी मानसी यावा आणि त्यातून आपल्याला महात्म्य ठसावं, ही ज्ञानोबांची भूमिका यातली. की गीता हे कमळ आहे आणि त्या कमळामध्ये काय असतं, मकरंद. त्या मकरंदातला भृंग, भृंग शब्दाचा अर्थ होतो भ्रमर. गीता नावाचं कमळ आणि त्या कमळातला आस्वादन करणारा, रममान होणारा भृंग, हे सगळे श्लोकच आहे. एक एक श्लोक आता भ्रमर सांगितलेला आहे. गीता कमळ आणि त्यातलं भ्रमर म्हणजे एक एक श्लोक. की गीता सागर तरंग, गीता समुद्र आहे आणि त्या समुद्रावर उसळणाऱ्या लाटा, सागरावरचे तरंग म्हणजे एक एक प्रकारचा श्लोक आहे. किंवा आतापर्यंत एका एका श्लोकामध्ये एक एक होतं बरं, म्हणजे एका एका ओवीमध्ये एक एक रूपक होतं. आता ही ओवी एकटी अशी आहे की एकाच ओवीमध्ये 3 प्रकार आले. पहिल्यांदा गीता कमळीचे भ्रमर श्लोक सांगितले, गीता सागराचे तरंग किंवा लाटा श्लोक सांगितले, किंवा आता की हरीचे हे तुरंग गीतारथीचे. गीता हा एक प्रकारचा रथ आहे आणि त्या रथाला जुंपलेले तुरंग म्हणजे घोडे हे एक प्रकारचे श्लोक आहे. किंवा हरीचे गीतारथीचे हे तुरंग, श्री हरी परमात्म्याचा गीता नावाचा रथ आहे आणि या रथाला जुंपलेले 700 प्रकारचे घोडे म्हणजे कोण आहे, श्लोक. हे जर श्लोक धावले तर आपल्याला परमात्मा प्राप्तीच्या मुक्कामालाच घेऊन जातील. पण तेवढी त्याची उपासना जोपासनाही आपण केली पाहिजे. कमीत कमी आपण 15 वाद्या तरी पाठ केला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. की हरीचे हे तुरंग गीतारथीचे, की श्लोक सर्व तीर्थसंघात, आला श्री गीते गंगे आत, जे अर्जुन सिंहस्थ झाला म्हणूनी. आता ज्ञानोबा एक कुंभमेळ्याचा आपल्यासमोर रूपक देतात. भारतामध्ये दर 3 वर्षाने कुंभ भरतो आणि 4 ठिकाणी भरल्यामुळे प्रत्येक ठिकाणी 12 वर्षांनी त्याचा क्रमांक लागतो. समजा नाशिकमध्ये कुंभमेळा भरला तर नाशिकमध्ये पुन्हा 12 वर्षांनी एकदा भरेल. पण 4 ठिकाण आहे की नाही, उज्जैन आहे, नाशिक, हरिद्वार आणि प्रयागराज, या 4 ठिकाणी तो अमृत कलश ठेवला होता लपवण्यासाठी. म्हणून 4 वेळा कुंभमेळा भरतो, 3-3 वर्षांनी भरतो. पण एका ठिकाणी 12 वर्षानंतर क्रमांक येतो. जेव्हा तिघाचे क्रमांक पूर्ण होतील तेव्हा नाशिकचा नंबर लागेल, जे 12 वर्षानंतर. पण हे कुंभमेळा भरतो तरी कधी भरतो, ज्ञानोबा म्हणतात त्यामध्ये सिंहस्थ पर्वणी यावे लागते. जेव्हा आता हे मकर राशीमध्ये प्रवेश करतो की नाही कोण, सूर्य, संक्रांतीला, तसं सिंह राशीमध्ये जेव्हा ती पर्वणी येते, सूर्याचा प्रवेश होतो आणि बाकीचे पण सगळे योग त्यामध्ये यावे लागतात. किती आपलं ज्योतिषशास्त्र तयार असेल बघा. बरोबर ती प्रत्येक असणाऱ्या नक्षत्राची, प्रत्येक ग्रहाची फिरण्याची गती वेगळी आहे. पण बरोबर काही वर्षानंतर ते सगळे एका रेषेत येतात आणि एक असणारा पर्वकाळ साधला जातो. कपिला षष्ठी 60 वर्षांनी एकदा येते. पण 60 वर्षाचा अंदाज ज्योतिषशास्त्रामध्ये आता लावला जातो. शास्त्रज्ञाला काय कळणार आहे, पण ज्योतिषशास्त्राचं गतीत किती चांगलं आहे. 5 वर्षाचं सुद्धा रोजनिशी आहे बघा आपल्याकडे. आगामी 5 वर्षामध्ये काय होणार आहे किंवा कोणती तिथी कधी येणार, ग्रहण कधी येणार, हे सगळं आता लिहितात की नाही. याला अभ्यास लागतो की नाही. प्रत्येक ग्रहाची गती किती वेगात आहे, कोणते किती वेगाने चालले की कोणते एका रेषेत येऊ शकतात, याला गणितशास्त्र चांगलं असावं लागतं. ज्याचं गणित चांगलं त्याला ज्योतिषशास्त्राचा अंदाज लागतो बरं.
शास्त्र अमान्य नाही करतात. ते काही ज्योतिष म्हणजे अंधश्रद्धा नाही, ते खरंच आहे. मग काही लोक म्हणतात जर ज्योतिषाला दुसऱ्याच्या रेषा कळतात तर त्याच्या का कळत नाही? अरे त्याला कळतात, त्याच्या रेषेत हेच आहे की त्याने ज्योतिष सांगावं, हीच त्याची रेषा आहे. एवढेही लोकांना कळत नाही. दुसऱ्यांचे तो सांगू शकतो आणि तो का भीक मागतो? अरे त्याच्या रेषेत आहे ते की त्याने ज्योतिष सांगून गरीब राहावं. पण बाकीचे श्रीमंती आहे की नाही. पण लोकाला तर्क कळत नाही, शास्त्र कळत नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे. मग सिंहस्थ नावाची पर्वणी आली की ज्ञानोबा म्हणतात काय झालं इथं? श्लोक सर्व तीर्थसंघात. 700 श्लोक म्हणजे 700 तीर्थांचा संघात आहे. आणि तो श्री भगवद्गीता नावाच्या गंगेच्या आतमध्ये आलेला आहे. का बरं? अर्जुन सिंहस्थ झाला म्हणून हा अर्जुन सिंहस्थ पर्वणीच्या ठिकाणी आलेला आहे. जेव्हा सिंहस्थ पर्वणी येत असते ना, तेव्हा गीता नावाच्या गंगेमध्ये सगळ्या प्रकारचे तीर्थ एकत्र येतात आणि तेव्हा कुंभमेळा भरतो. म्हणून तर कुंभमेळ्यामध्ये स्नानाला महत्त्व आहे. एक स्नान केलं की जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान त्याला घडतं. म्हणून त्या कुंभमेळ्यामध्ये प्रवचनाला तेवढं महत्त्व नाही, किंवा तिथं भोजनालाही तेवढं महत्त्व नाही, तिथं कथेलाही तेवढं महत्त्व नाही दिलं जात. कशाला? स्नानाला. आणि त्या स्नानात एक क्रमांक ठरलेला आहे. पहिलं स्नान कोणी करायचं? शाही स्नान म्हणतात त्याला. ते आपल्यासारखा गेला की ते नागासाधू ठोकून काढते ना आपल्याला, ते ठरलेलं आहे कोणी स्नान कधी करायचं. त्यांचं स्नान झाल्याशिवाय बाकीच्यांनी करा, त्याच्यात मान ठरलेले आहे. म्हणून सर्व तीर्थसंघात, सगळ्या तीर्थांचा समुदाय श्री भगवद्गीता गंगा आहे. आणि त्या गंगेत केव्हा येतो? सिंहस्थ पर्वणी आल्यानंतर. इथं अर्जुनच सिंहस्थ पर्वणी आहे. आणि म्हणून गीता नावाच्या गंगेत सगळे तीर्थ समुदायाने आले म्हणजे कुंभमेळा असं ज्ञानोबा इथं उरूपक करतात. की श्लोक नोहे श्लोक श्रेणी अचिंत चित्तचिंतामणी निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. ज्ञानोबा म्हणतात नोहे एवढंच नाही बरं, श्लोक श्रेणी नव्हे. श्रेणी म्हणजे पंक्ती. या श्लोकांची फक्त पंक्ती नाही आहे, तर मग अचिंत चित्तचिंतामणी, चित्ताला ज्याचं चिंतन करता येत नाही. तसा परमात्मा हा इंद्रियांचा विषय नाही, मनाचा विषय नाही आणि बुद्धीचा जाणण्याचा विषय नाही. 12व्या अध्यायामध्ये म्हणतात की नाही, मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया कीर जोगे काय होईल. परमात्म्याला आकार नाही, इंद्रिय पोचत नाही, मनाच्या बाहेर ते कल्पनेचा विषय नाही आणि बुद्धीच्याद्वारे स्वयंप्रकाश असल्यामुळे जाणता येत नाही. म्हणजे चित्ताला ते अचिंत आहे. म्हणून अचिंत चित्त किंवा अचिंत्य चित्त असा पण पाठ आहे. ज्याचं चिंतन चित्ताला करता येत नाही असा परमात्मा, आणि त्या परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर प्राप्ती करून देणारी चिंतामणी म्हणजे श्लोक आहे. कारण चिंतामणीजवळ आपण मनाचं चिंतन केलं की लगेच आपल्याला फल प्राप्त होतं. श्लोक एक प्रकारचं चिंतामणी आहे, पण नाशिवंत पदार्थाला देत नाही. मग ज्याचं मनाने चिंतन चित्ताला करता येत नाही अशा अचिंत्य परमात्म्याची चित्ताला प्राप्ती करून देणारा चिंतामणी म्हणजे श्लोक आहे. ज्ञानोबांची भाषा किती गोड आहे बघा. चित्ताला ते अचिंत्य आहे, पण तरीसुद्धा हा चिंतामणी श्लोक आहे. की नोहे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्तचिंतामणी की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. किंवा जे परमात्म स्वरूप कसं आहे? निर्विकल्प, ज्याच्या संबंधाने आपल्याला कोणती कल्पना करता येत नाही, निर्विकल्प आहे. मग ते कसं आहे हो? कार्य आहे का कारण आहे? दोन्हीची कल्पना करता येत नाही. आद्यस्थ आहे का अधिष्ठान आहे? खरं दोन्ही पण नाही बरं. कारण आद्यस्थ म्हणजे खोटा पदार्थ, मग त्याला अधिष्ठान म्हणा. आद्यस्थामुळे अधिष्ठान म्हणावं लागतं, ही कल्पना करता येत नाही. म्हणून ते कसं आहे? निर्विकल्प आहे. आणि अशा निर्विकल्प परब्रह्माची प्राप्ती करून देणाऱ्या कल्पतरूंची लावणी केली. तर ते लावणी कोण आहे? लावणी म्हणजे पेरणी. लावले ते कल्पतरूचे झाडं, तर ते श्लोक आहेत. ऐसिया शते 7 श्लोका परी आगळा एक एका आता कोण वेगळी का वाना वापा. 77 ओवीपर्यंत बरं. हे सुरू कुठं झालं? 65 ओवीच्या उत्तरार्धापासून. की ऐशे श्लोक शते 7 गीतेची पदे अंग्य वाहत पदे म्हणो की परमामृत गीता काशीचे.
इथपासून या उत्प्रेक्षा अलंकाराचा भाव सुरू झालेला आहे. आणि ज्ञानोबांनी इथपर्यंत आता हा सगळं चिंतन केलं. ऐसिया अशा प्रकारे 107 श्लोका, हे किती आहे? 700 श्लोक आहे. परंतु ज्ञानोबा म्हणतात आगळा एक श्लोक एका श्लोकापेक्षा आगळा वेगळा आहे. काही ना काही त्यामध्ये वैशिष्ट्य आहे, त्याचं काही आगळं वेगळं महात्म्य आहे. ज्ञानोबा म्हणतात आता कोण वेगळी का वाना बापा, त्यांच्यामध्ये वेगळीकता किंवा वैशिष्ट्य कोणती आहे किंवा कोणी त्याचं वर्णन करावं? वाना बापा वर्णन करता येत नाही. वैशिष्ट्य केव्हा सांगता येतं माहिती आहे का? कमी जास्त भाव असेल तर. पण सगळ्यांचं फल जर समानच असेल तर त्यामध्ये वैशिष्ट्य काही प्रतिपादन करता येत नाही. आणि यांच्यातली वेगळीकता काय सांगावी? सांगता येण्यासारखी नाही ना, कारण का सगळे समानच आहे. समानता असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही वेगळीकता सांगता येत नाही. उदाहरण देतात तानी आणि पारठी या कामधेनु ते दिठी, सुनी जैसिया गोठी की जतीना, दीपा आगील मागील सूर्य धाकुटा वडील, अमृत सिंधू खोल उथळ काईसा, तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते, जुनी नवी पारी जाते आहाती काही. इथपर्यंत सगळा हा एकत्र विचार आहे. बरं, आता या पहिल्या श्लोकामध्ये वैशिष्ट्य सगळ्यांचं समान आहे, त्यामध्ये काही अपूर्वता नाही. बरं, एका श्लोकाची दुसऱ्या श्लोकापेक्षा काहीतरी आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे असं नाही सांगायचं. सगळे श्लोक फलाने अधिकाराने समान आहे का? एकाच परमात्म्याच्या मुखातून प्रगट झाले आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही वैशिष्ट्य वेगळं सांगायचं नाही. याकरता पहिलं उदाहरण देतात कामधेनू नावाच्या गायीचं. आता आपल्यासमोर 2 कामधेनू आल्या. एक कामधेनू तान्ही आहे आणि एक पारठी म्हणजे पाडशी आहे. आपण तिच्यावर नजर ठेवली, या दिठी कामधेनू ते सुनी, अशा दृष्टीने आपण कामधेनूकडे पाहिलं तर ज्ञानोबा म्हणतात या गोष्टी ज्याप्रमाणे की जती ना, ह्या गोष्टी आपल्याला करता येणार नाही. नाही हो म्हणे, ही कामधेनू थोडी सामर्थ्याने कमी आहे आणि ही कामधेनू मात्र फार भारी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. का? ती गाय कोणती आहे? ते कामधेनू आहे. ती येते जेधवा जे जो मागे, ते एक सरेची प्रसव लागे. त्या कामधेनूला जो व्यक्ती ज्या प्रसंगाला जे मागेल त्या व्यक्तीला त्या प्रसंगाला तो पदार्थ देण्याचं सामर्थ्य कामधेनूचं आहे. आणि ती कामधेनू आपल्या असणाऱ्या गोठ्यामध्ये लहानी जरी असेल आणि तिला वासरूही नसेल तरी चालेल. बरं, तिला वासरू असावा अशी काही गरज नाही. ती गाय कोणती आहे? ती कामधेनू. त्या विश्वामित्र राजे होते अगोदर. राजे असल्यामुळे वनामध्ये शिकार करण्याकरता गेले. आता राजा चालला की मग त्याच्यासोबत ते सुरक्षा रक्षक असतात की नाही? कालच पाहिलं ना आपण ते सगळं वातावरण. राजा आला की किती कडकट बंदोबस्त असतो, कोणालाही प्रवेश नाही. बघा, जर आपल्याकडं VVIP किंवा VIP पास असेल तर प्रवेश, तरी काय माणसं दोरी खालून शिरतात. बघा, त्यांची नजर चुकवतातच ते. पण मग आता ते राजा म्हणला की सुरक्षा रक्षक असणार, सैनिक भरपूर असणार. शिकारी करता वनात आले पण शिकारच मिळाली नाही, पण भूक लागली. मग सैनिकाला सांगितलं बघा रे, तर कुठं काही गाव वगैरे दिसतं का? काही सैनिक झाडावर चढले आणि त्याने उंच असल्यामुळे पाहिलं. म्हणे महाराज, समोर एक आश्रम दिसतोय बघा, भगवी पताका लागलेली आहे. अरे म्हणे ऋषीचा आश्रम असेल, चला आश्रमामध्ये. नाही तुम्हाला काही मिळालं तर कमीत कमी मला तरी काही मिळेल ना, मला भूक लागलेली आहे. आणि जेव्हा तो विश्वामित्र राजा आहे बरं क्षत्रिय गेले, वशिष्ठांनी त्यांचं आगमन अतिथी असल्यामुळे स्वागत केलं. आणि 12 वाजता आलेला आहे, भूक लागली आहे ना. पण राजा सरोवर आहे, सरोवरामध्ये स्नान वगैरे करून या, कारण यज्ञ करायचा आहे ना. उदरभरण हे जाणीचे यज्ञ यज्ञच करायचा आहे आपल्याला. तुम्ही जा. स्नान करण्याच्या अगोदर गेले तर तिथं काहीच नव्हतं. स्नान करून आले तर मंडप लावलेला, सगळ्यांची पुन्हा बसण्याची आसन व्यवस्था वेगळी. राजाला सिंहासन, त्यात पुन्हा सोन्याचं ताट, त्या मंत्र्यांना चांदीचे ताटं, सैनिकाला त्यांच्या अधिकारानुसार बसण्याकरता ताटं, त्या हत्तीला वैरण, घोड्याचा असणारा खरारा, हे सगळं ज्याला जो जो आहार लागतो तो आहार सगळ्याला दिला. ते बाकी सैनिकाला भूक लागली होती, त्यांनी काही पाहिलं नाही, मागं पुढं विचारच नाही केला. पण राजाने विचार केला, म्हणे मी देशाचा राजा आहे, माझ्याकडं सुद्धा एवढी व्यवस्था होऊ शकत नाही,
एवढ्या कमी वेळामध्ये. आणि हे तर फकीर असणारे महात्म्या, यांच्याकडे काहीच नाही ना, निष्किंचन आहे. एवढी व्यवस्था कशी काय यांनी केली? सैनिकांनी नाही विचार केला, त्यांना भुका लागली होती. त्यांचं फक्त एकच टार्गेट होतं, वाढ आली की मागं जाऊ द्यायचे नाही, एवढंच फक्त त्यांनी ठरवलं होतं, बाकी काही नाही. पण राजा मात्र विचारचक्रामध्ये मग्न झाला की एवढी व्यवस्था कशी काय झाली. तो कसं तरी जेवला आणि मग वशिष्ठ ऋषींना असं म्हणाला की हे सगळं झालं कसं. म्हणजे राजा, आमच्याकडे कामधेनू नावाची गाय, नंदिनी नावाची, आणि त्या आईला प्रार्थना केली की तिने हे सगळं तयार केलं म्हणे. ती येते जेदवा जोजे मागे, येते एक सरीची प्रसव लागे. हे कामधेनू आहे. आता विश्वामित्राची दृष्टी मात्र मती फिरली. त्याने सांगितलं, तुम्ही महात्मा आहे ना, तुम्हाला कशाला पाहिजे कामधेनू. बरेच लोक असंच म्हणतात, तुम्ही महाराज आहे ना आणि तुम्हाला कशाला पाहिजे गाडी म्हणून, असं म्हणतात की. त्यांना वाटतं हे म्हणजे आपलं काहीच उपयोग नाही यांना, असं म्हणतात त्यांची भावना. म्हणे आमच्या राज्यात दुष्काळ पडतो, कामधेनू आम्हाला द्या. म्हणे राजा, तू राजा आहे, तो माझ्याकडे याचना केली. राजा असल्यामुळे मी तुला नाही म्हणू शकत नाही, आणि ऋषी असल्यामुळे तुला देणं माझं कर्तव्य आहे, पण मी नाहीच म्हणू शकत नाही. पण कामधेनूला विचार. त्या नंदिनी नावाच्या गायीने विचार केला, राजदरबारातलं वैभव भोगण्यापेक्षा महात्म्याच्या आश्रमात राहणं चांगलं. हे गाईला कळतं बरं, हे गाईला सुद्धा कळतं की कोणाच्या संगतीत राहावं, आपण कोणाच्या संगतीत राहतो हे आपल्याला कळालं पाहिजे. लोक गुरुजनांच्या सेवेमध्ये राहण्याचा प्रयत्न नाही करत. जे प्रसिद्ध लोक आहे ना, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याकरता प्रयत्न करतात. गाईपेक्षाही आपल्याला कळत नाही. गाईला कळालं त्या की महात्म्याच्या संगतीत राहिलं पाहिजे, राजाच्या दरबारामध्ये नाही. प्रार्थना केली, आई तुझं रक्षण तूच कर. त्या कामधेनूने आपल्या अंगातून सैनिक तयार केले, आणि ते सैनिक ताज्या दमाचे होते, आणि हे सैनिक जेवलेले होते. आता हे फक्त आहे ना एखाद्या झाडाची सावली पाहत होते, कुठं तरी आपल्याला आडवं होत आहेत. आता वारीमध्ये थकलेले माणसं का लगेच भजन करत असतात होता, ते कुठंतरी आपलं विश्रांती करतात. आणि मग ताज्या दमाचे सैनिक निभाव कसा लागणार. आणि मग तेव्हा तो विश्वामित्र म्हणतो आहे, धिक बलम क्षात्र बलम ब्रह्म बलम बलम बलम. खरं बल कोणतं आहे? तेजस्वी ब्राह्मणाचं बल आहे, तपाचं बल आहे. क्षत्रिय बलाचा धिक्कार असो, दृष्टांत संपला माझा. पण कामधेनू तान्ही असेल काय आणि पाडशी असेल काय, तर नजर ठेवून आपल्याला गोष्ट करता येणार नाही का. तिचं सामर्थ्य समान आहे बघा. दुसरं उदाहरण देतात, दीपा आगील मागील, दोन दिवे लावले, दिव्याचा प्रकाश समान आहे, पण आपल्यातला एक मनुष्य गेला म्हणे नाही, तसं नाही म्हणे, हा दिवा आजी आहे आणि हा दिवा माझी विद्यार्थी आहे. असं करता येईल का आपल्याला? अरे प्रकाश समान आहे की नाही. हा आगील आणि मागील, हा पुढचा आहे ना मागचा आहे, असं म्हणता येत नाही. दीपा आगील मागील, सूर्य धाकोटा वडील, सूर्य उदयाला आला. एक म्हणला आजचा सूर्य ना हा धाकोटा म्हणजे तरुण आहे, कालचा सूर्य म्हातारा होता. का? कारण त्याचं आयुष्य एक दिवसाने जास्त होतं आणि याचं आयुष्य एक दिवसाने कमी आहे ना. हा कालचा, हा आजचा आणि तो कालचा, असं म्हणता येईल का? नाही. सूर्य धाकोटा वडील असं म्हणता येत नाही. सूर्य सूर्याचा आहे. किती अनंत कल्प झाले की नाही, अनंत कल्प झाले बघ, अनंत युग 4 होऊन गेले. त्रेता, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सूर्य तसाच आहे बघा. तुम्ही कोणताही ग्रंथ वाचा, सत्ययुगात सूर्य होता की नव्हता? होता ना. मग त्रेतायुगामध्ये रघुकुलरीत सदा चली आई, सूर्यवंश. द्वापार युगामध्ये सूर्य होताच. भगवान म्हणतात इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम. विवस्वाला हे मी ज्ञान सांगितलं तेव्हाही होता ना. आता आपण सूर्यनमस्कार करतोच की नाही? करायला पाहिजे बरं. म्हणजे सूर्य आजही आहे. म्हणून सूर्य धाकोटा वडील असं म्हणता येत नाही. सूर्य जसाच तसा आहे बघा. सगळे युग झाले, कल्प, सूर्यात काही बदल होत नाही, आहे तसाच आहे. देव आहे ना तो. अमृत सिंधू खोल उथळ काहीसा, अमृताचा समुद्र आहे म्हणे. आणि एक मनुष्य तिथं गेला, म्हणला इथे ना अमृत सिंधू खोल आहे आणि इथं थोडासा उथळ आहे. अरे तो समुद्र अमृताचा आहे, खोल असो का उथळ असो, तो उडी मार नाही तर बुडी मार. उडी मारली तरी थेंब पोटात गेला तर आमरस आहे, आणि बुडाला तरी मरणार नाही. एखादा अमृताच्या समुद्रामध्ये बुडाला तरी मनुष्य मरणार नाही. का? समुद्रच अमृताचा आहे. नाकातोंडात जरी अमृत गेलं तरी तो जिवंतच राहणार. त्याची इच्छा आहे मला आत्महत्या करायची, पण समुद्र अमृताचा आहे तरी मरणार नाही. उलट तो बऱ्याच काळापर्यंत राहील.
म्हणून अमृताच्या समुद्राला हा खोल समुद्र आहे आणि दुसरा उथळ समुद्र आहे असं मात्र म्हणू नये. कशाकरता सांगितलं? कामधेनूकडे एकाच नजरेनं पाहावं, दिव्याकडे समान नजरेनं पाहावं, सूर्याकडे समानतेनं पाहावं, अमृताचा समुद्र समानतेनं पाहावा, तसे गीतेचे सगळे श्लोक समानतेने पाहावे. तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते, जुनी नवी पारी जाते आहाते काही. तैसे पहिले श्लोक आहे गीतेचे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा पहिला श्लोक आहे. सरते यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः असं म्हणू नये. हे श्लोक कोणाचे आहे? गीतेचे आहे. सगळे सारखे बघा. पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते. का बरं? उदाहरण देतात, जुनी नवी पारी जाते आहाते काही. पारिजातक नावाचं एक झाड आहे, स्वर्गात आहे बरं. हे आपल्याकडे ते प्राजक्त झाड आहे, त्याची फुलं पडतात. ते शाळेत काय ना, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. आणि पुढचं मलाही पाठ नाही, तेवढंच मी ऐकलं होतं का ते फुलं खाली पडतात बघा. आणि त्या फुलाचं वैशिष्ट्य आहे, ते पडले की पालथेच पडतात. ते फुलं ते ठाकून कधीच पडत नाही. किती मोठे फुलं लागू द्या बघा, रात्री फुलतात, सकाळी सूर्योदयाच्या अगोदर खाली पडतात. सुगंध चांगला असतो, त्याचं सुगंध ग्रहण केलं की काही रोग जातात बरं. एखाद्याच्या नाकामध्ये त्या फुटकुळ्या येतात ना, त्याचं सुगंध ग्रहण केला की त्या जातात असं म्हणतात. असं म्हणतात. मग ती आहे प्राजक्ताची फुलं. आणि इथं शब्द कोणता आला? पारिजातक. हे स्वर्गातलं झाड आहे. भगवान परमात्मा सत्यभामा मातेला घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर त्यांना वास आला एका वेगळ्या फुलाचा. आणि मग सत्यभामा मातेने विचारले, काय आहे स्वर्गामध्ये? मदत करण्याकरता गेले होते ना, त्या भौमासुराचा वध केला तेव्हा त्या देवमातेची कुंडलं त्याने घेतले होते, ते भगवंतांनी नेऊन दिले आणि सत्यभामेला घेऊन गेले सोबत. त्या नरकासुराचा वध झाला तेव्हाची प्रसंगाची कथा आहे. सत्यभामेने विचार केला, प्रभू इथं तर आगळा वेगळा सुगंध येतो. आणि मग त्यांनी परिचय करून दिला, हे पारिजातक नावाचा वृक्ष आहे. याचा सुगंध जरी मिळाला तर त्या स्त्रीला चिरतारुण्य प्राप्त होतं. म्हणजे काय? वृद्ध अवस्था कधी स्पर्श करतच नाही. झालं आता सत्यभामा मातेला सुगंध मिळाल्यामुळे चिरतारुण्य मिळालंच. आणि भगवान परमात्मा स्वर्गातून खाली आले. येता येता भगवंतांनी एक फूल आणलं. कोणाकरता? रुक्मिणी मातेकरता. आणि दिलं. तेवढ्यात नारदजी आले. नारदजी म्हणले, तुझ्यावर प्रेम नाही देवाचं? आणि कसं काय? तुला फक्त फिरायला नेलं होतं स्वर्गामध्ये, सुगंध मिळाला. अरे पण तेव्हाही भगवंताच्या मनात रुक्मिणी माताच होती. म्हणून भगवंताने न चुकता न विसरता येता येता तिच्यासाठी फुलं आणलंय म्हणे. तुझ्यावर प्रेमच नाही. बस नारदजी गेले निघून. सप्त्याचं काही का होईना, नारदजी गेले निघून तिथं. आणि मग सत्यभामा रुसल्या, म्हणे प्रभो नाटकी आहात तुम्ही, ढोंग करताय माझ्यासोबत प्रेमाचं. आणि असं काय? म्हणजे तुमचं जर माझ्यावर प्रेम असतं तर माझ्याकरता फुलं आणलं असतं की नाही? भगवान म्हणले, अगं तसं नाही म्हणे, तुला सुगंध ग्रहण करण्याकरता मिळाला, त्यामुळे त्या फुलाच्या सुगंधाचं फळ तुला तिथंच मिळालं. पण रुक्मिणीसाठी तिला तर काही फूल मिळालं नाही, सुगंध मिळाला नाही. पारिजातक वृक्ष तिने पाहिलाच नाही. पण तिला वृक्ष कळावा याकरता मी झाड जाणे जे फुले, फुलावरून झाडाची कल्पना करतात याकरताच मी आणलं. माझ्या मनात काही भाव नाही. नाही मला ते काही सांगायचं नाही. मला अनुष्ठान करायचं आहे आणि मी पारिजातक वृक्षाच्या खाली सावलीला बसूनच अनुष्ठान करणार. झालं. नारद म्हणे, वा, आपण टाकलेला डाव यशस्वी झाला. भगवंताला पुन्हा जावं लागलं स्वर्गामध्ये आणि तो वृक्ष आणावा लागला. मग आता रुक्मिणी मातेसाठी आणलेलं भगवंताने फूल हे जुनं झालं आणि सत्यभामेकरता आणलेला वृक्ष आणि त्याचं फूल नवीन झालं असं म्हणता येतं का? नाही. कारण पारिजातकाची फुलं सुकत नसतात. जुनी नवी पारिजाते आहाते काही. तसंच आहे गीतेचा हा पहिला श्लोक जुना झाला म्हणे आणि शेवटचा श्लोक नवीन आहे असं मात्र म्हणता येत नाही. श्लोकच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची तुलना करता येत नाही, समानच आहे. ज्ञानोबा म्हणतात, आता श्लोकामध्ये समानता यात नवल काय आहे, पण श्लोक आणि त्याचं प्रतिपादन करणारा परमात्मा हे सुद्धा समानच आहे. पुढे सांगतात. आणि शब्द आला ना, वेगळा विषय प्रारंभ होतोय पण जोडतात ज्ञानोबा त्या विषयाला. आणि श्लोका पाड नाही हे कीर समर्थू काही,
एथ वाच्य वाचकही भाग न धरी, जे इये शास्त्री एक श्रीकृष्णाचे वाच्य वाचक, हे प्रसिद्ध जाणे लोक भलताही. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. आणि श्लोका पाड नाही. पाड म्हणजे तुलना, पाड म्हणजे योग्यता. या श्लोकामध्ये एकमेकापेक्षा काहीतरी विशिष्ट योग्यता आहे हे तर अजिबातच नाही आहे. हे कीर समर्थक आहे. श्लोकामध्ये कोणत्याही प्रकारची वेगळीता नाही. ही मी वेगळं समर्थन करण्याची गरजच नाही. एवढंच नाही असं नाही, तर येथ म्हणजे या गीताशास्त्रामध्ये वाच्य आणि वाचकही भाग न धरी. भाग म्हणजे विभाग, 2 विभागसुद्धा करता येत नाही. जो वचनाच्या द्वारे सांगतो की नाही, सांगणाऱ्या वक्त्याला म्हणतात वाचक. आणि जे सांगितलं जातं किंवा ज्याचं वर्णन केलं जातं त्याला म्हणतात वाच्य. शब्द आहे बरं का, वाच्य, वचन आणि वाचक. वाचक कोण आहे? परमात्माच. वचन कोण आहे? परमात्म्याची वाणी. आणि गीतेमध्ये वर्णन कोणाचं केलं आहे? परमात्मा स्वरूपाचं. परमात्मा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. म्हणजे भगवान श्रीकृष्णच गीतेचा काय आहे? विषय म्हणजे वाच्य आहे. आणि वर्णन स्वतःचं कोण करणार आहे? परमात्माचं आहे. म्हणजे काय आहे? इथं वाच्य आणि वाचक असाही भाग करता येणार नाही. का बरं? इये शास्त्री, या गीताशास्त्रात. इतर शास्त्रात तसं नाही बरं. इतर शास्त्रामध्ये कोणीतरी असणारा विद्वान हा वाचक असतो आणि त्या विद्वानाने वर्णन केलं तो परमात्मा वेगळा असतो. पण इथं तसं नाही ना. ज्याचं वर्णन करायचं तो परमात्माही वाच्य आहे आणि वर्णन करणाराही परमात्मा स्वतःच आहे. वाच्य आणि वाचक भाग इथं धरता येत नाही. का बरं? इये शास्त्री, फक्त एवढ्या गीताशास्त्रात बरं, बाकी शास्त्रात नाही सांगत. जे इये शास्त्री एक श्रीकृष्णाची वाच्य वाचक, श्रीकृष्ण परमात्माचं वाचकही आहे म्हणजे उपदेश करणारा आहे. आणि ज्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण भक्ताची एक ग्रंथी बाप बाप ग्रंथ गीता. जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण भक्ताची एक ग्रंथी. वेदात ज्याचं प्रतिपादन केलं म्हणजे वाच्य म्हणून कथन केलं तोच परमात्मा इथला वक्ता आहे. म्हणजेच काय? स्वतःचं वर्णन परमात्म्याने स्वतःच केलेलं आहे. म्हणून वाच्य आणि वाचक तो एकटाच आहे गीताशास्त्रामध्ये. हे प्रसिद्ध आहे आणि भलताही लोक जाणे, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. वेगळी सिद्ध करण्याची गरज नाही. आणि वाटेल तो परमार्थातला व्यक्ती हे जाणू शकतो. भलता जाणे, भलता म्हणजे कोणता? वाटेल तो पण परमार्थातला बरं. व्यवहारातल्या लोकांनाही नाही कळणार. हे फक्त प्रसिद्ध गोष्ट परमार्थातल्या लोकांना कळणार. पुढे एथ अर्थे तिचे पाठे. आता या गीतेच्या पाठाचं महात्म्य सांगतात बरं. समानता बघा, श्लोकातली समानता सांगितली, वाच्य वाचकतेमधली समानता सांगितली. आता श्रवण, पठन, चिंतन याची पण समानता सांगतात पुढे. येथे अर्थे तेची पाठे, जोडे एवढीने धटे, वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्रे, मनोनिमच काही समर्थनी आता विषय नाही, गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. येथे नाम या गीताशास्त्रामध्ये अर्थे तेची पाठे जोडे एवढेनी धटे. धटे म्हणजे निश्चयाने किंवा धटे म्हणजे ताजव्यात असा एक अर्थ केला. म्हणजे इथं गीतेच्या अर्थचिंतनाने जे फळ मिळतं तेच फळ आपल्याला गीतेच्या पाठाने म्हणजे पारायणाने मिळतं. आणि हे कसं आहे? एका ताजव्यात मिळतं. ज्याप्रमाणे एखादा आपण तराजू घेतलं तर त्यामध्ये वजन असतं आणि पदार्थ असतो, दोघांची समानता यावी लागते. तसं धटे म्हणजे ताजव्यामध्ये, एवढेनी धटे, एवढ्या ताजव्यामध्ये म्हणजे समानतेच्या ताजव्यामध्ये अर्थाने जे फळ तेच पाठाने मिळतं. जोडे म्हणजे प्राप्त होणं बरं. येथे अर्थे तेची पाठे जोडे, अर्थचिंतनाने जे मिळतं तेच पाठानेही मिळतं. एवढेनी धटे, एवढे याच्यामध्ये काय आहे? निश्चय आहे किंवा एवढा याच्यामध्ये ताजवा किंवा तराजवा आहे. वाच्य वाचक एकवटे साधिते शास्त्र. हे गीताशास्त्र कसं आहे? वाच्य आहे परमात्मा आणि वाचकही आहे श्रीकृष्ण परमात्मा. या दोघांनाही एकवटे साधिते,
यांच्यामध्ये एकवटता म्हणजे ऐक्यता, एकरूपता साधणारं हे शास्त्र आहे. परमात्मा आणि श्रीकृष्ण परमात्मा दोन्हीची समानता सांगणारं हे शास्त्र आहे. ज्ञानोबा म्हणतात, याच कारणामुळे मज समर्थनी आता काही विषय नाही. मला गीताशास्त्र आणि श्रीकृष्ण परमात्मा, गीताशास्त्राचा अर्थ आणि याचं असणारं पारायण, गीतेतला पहिला श्लोक आणि शेवटचा श्लोक या सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये आता मला समर्थन करण्याकरता काही वेगळा विषय राहिलाच नाही. कारण का, गीता फक्त गीता जाणू नका, गीता जाणा आहे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. गीता ही भगवंताची साक्षात वाङ्मयी म्हणजे वाणीरूप असणारी प्रभूची मूर्तीच आहे. म्हणून जेवढं आपलं प्रभूवर प्रेम आहे तेवढंच आपलं गीताशास्त्रावर प्रेम असावं. कारण गीताशास्त्र भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांची वाङ्मयीन मूर्ती आहे. तसं सगळ्या संतांचे ग्रंथ त्या त्या संतांची काय आहे, वाङ्मयीन मूर्ती आहे. आपल्याजवळ भगवद्गीता असेल तर साक्षात आपल्यासोबत कोण आहे, श्रीकृष्ण परमात्माच आहे. मनोनी मज काही समर्थनी आता विषय नाही. गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. मग आता इतर शास्त्रापेक्षा गीताशास्त्राचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय आहे त्याचा विचार ज्ञानोबा पुढे सांगतील. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.